नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपल्यासोबत पनवेलचे आमदार आहेत प्रशांत दादा. सर, काय सांगाल, मतदानाचा किती टक्का आतापर्यंत पार पडलेला? दुपारच्या 1 वाजून गेलेले आहेत आणि एकंदरीत मतदानाचा सगळ्या मतदान केंद्रावरती मतदार घरातनं बाहेर येतात का? सर्वत्र या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडते. विशेषतः ग्रामीण भागामधला मतदार हा जास्त जागरूक असतो, त्यामुळे ग्रामीण भागातला मतदार बाहेर पडलेला आहे. या संपूर्ण प्रभाग क्रमांक 2 मध्ये देखील मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद हा आमच्या चारही उमेदवारांना मिळतोय. ठिकठिकाणी उमेदवारांच्या माध्यमातून जी केलेली कामं आहेत त्या संदर्भात मतदार संतुष्ट आहेत आणि त्यामुळे मतदार आम्हाला कौल देतील याचा आम्हाला विश्वास आहे. काही ठिकाणी आपल्याला काही तक्रारी बघायला मिळालेल्या आहेत. ज्या शाई आहेत ह्या शाई लगेच पुसल्या जातात, अशा तक्रारी आल्यात. आपल्याकडे काय अशी माहिती आहे का? नाही, माझी शाई आहे, मी पुसायचा प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे माझी शाई ठळक आहे. ज्यांनी पुसायचा प्रयत्न केला, ज्यांना पुसायचंच होतं, मी काही चॅनेल्सला बघतोय अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया, पण मला त्या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या वाटतात. ती एक व्यक्ती नाही आहे असं माझं मत आहे. तर त्यामुळे ठीक आहे, चालू आहे, जो तो आपापलं करमणूक करून घेतोय, चांगली गोष्ट आहे. नावडे गावामध्ये एक सकाळी बोगस मतदार सापडला, एक म्हणजे उमेदवार, एक मतदाराचं मतदान दुसरंच कोणीतरी करून गेलं. त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती? नाही, माझ्याकडे माहिती नाही. मतदारांना काय आव्हान करताय घरातनं बाहेर येण्यासाठी? मी मतदारांना आवाहन करेन की आपल्याला भविष्य काळातलं आपलं गाव, आपला वॉर्ड जसा पाहिजे तसा जर आपल्याला हवा असला तर त्याच्यासाठी आपल्याला आज ती संधी आहे. मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि मतदान करा. थँक्यू. तर हे होते आपले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर. यांनी सांगितले की प्रत्येकाने घरातनं बाहेर येऊन मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला पाहिजे. मी अमोल कोळेकर पाटील, कॅमेरामॅन आपले सोमनाथ खिलारे सर. धन्यवाद.